तीन फेज मोटर स्लिप आणि टॉर्क संकल्पना. आज आपण तीन फेज मोटरच्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना शिकू, स्लिप आणि टॉर्क. हे दोन्ही संकल्पना मोटरच्या कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक आहेत. स्लिप म्हणजे रोटर स्पीड आणि सिंक्रोनस स्पीडमधील फरक, तर टॉर्क म्हणजे मोटरची फिरविण्याची शक्ती. स्लिप आणि टॉर्कचा संबंध. सूत्र S बरोबर NS वजा NR छेद NS. NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड आणि NR म्हणजे रोटर स्पीड. टॉर्क वैशिष्ट्ये. स्टार्टिंग टॉर्क उच्च, फुल लोडवर कमी स्लिप, मॅक्झिमम टॉर्क 20 ते 25% स्लिपवर. स्लिप आणि टॉर्कमध्ये थेट संबंध आहे. लो स्लिपवर स्थिर ऑपरेशन होते, तर हाय स्लिपवर उच्च टॉर्क मिळते, परंतु एफिशियन्सी कमी होते. टॅकोमीटरने स्लिप मोजमाप. सिंक्रोनस स्पीड काढा. NS बरोबर 120 F/P सूत्र वापरा. 50 हर्ट्झ 4 पोल मोटरसाठी 1500 RPM. टॅकोमीटरने रोटर स्पीड मापा. मोटर चालू करून रोटर शाफ्टची वास्तविक स्पीड नोंदवा. स्लिप टक्केवारी काढा. सूत्र लावून स्लिप काढा. सामान्यतः 2 ते 5% असते. व्यावहारिक अनुभव. लोड वाढल्यास स्लिप वाढते आणि स्पीड कमी होते. हा डेटा मोटर निवडेसाठी महत्त्वाचा आहे.